अमेरिकेतील एक प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॅन रिबेरा यांचा एका हॉटेलमध्ये संशय स्वरूपात मृत्यू झालाय. आणि हे तेच डॅन रिबेरा आहे जे ऑरेंज ऑकल्ट म्युझियम मधील जगातील सर्वश्रापित बाहुली जिचं नाव एनाबेल डॉल आहे तिच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करायचे. डॅन रिबेरा यांच्या या झालेल्या संशयित मृत्यूबद्दल आता एनाबेल डॉल सोबत त्यांचं नाव जोडलं गेलं आहे. तर झालं काय, 54 वर्षीय डॅन रिबेरा हे एनाबेल डॉलला घेऊन अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी एक मोठा इव्हेंट करणार होते. त्यामध्ये पहिल्यांदा ऑरेंज ऑकल्ट म्युझियम मधून ते एनाबेल डॉलला बाहेर काढून अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये एक इव्हेंट करत होते. त्यालाच त्यांनी डेव्हिल्स ऑन दी रन टूर असं नाव सुद्धा दिलं होतं. ज्या ऑरेंज ऑकल्ट म्युझियम मध्ये एनाबेल डॉलला ठेवण्यात आलं आहे, तिला बंद करण्यात आलं आहे आणि त्या बाहेर लिहिलेलं आहे की पॉझिटिव्हली डू नॉट ओपन आणि एक वॉर्निंग सुद्धा दिली आहे. त्याच एनाबेल डॉलला घेऊन डॅन रिबेरा अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी एक इव्हेंट करणार होते आणि त्यामुळेच त्यांच्या मृत्यूबद्दल आता एनाबेल डॉल्सवर संशय व्यक्त केला जात आहे. ज्या एनाबेल डॉल्सला कधीही बाहेर काढायचं नाहीये त्याच एनाबेल डॉल सोबत ते एक जीवघेणा इव्हेंट करत होते आणि हेच त्यांच्या मृत्यूचं कारण आहे की काय, अशी एक चर्चा सगळीकडे सुरू आहे. हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यू संशय स्वरूपात झाला असून याबद्दल अजून काहीही तपास लागलेला नाहीये.